तर आज आपण कलाकंद मोदक कसे करायचे तेच बघतोय. येत्या गणेशोत्सवात नक्की ट्राय करून बघाल. खायला खूप भारी लागतात आणि झटपट तयार होतात. तर यासाठी 150 ग्राम पनीर घेतलेलं आहे. ब्लेंडरमध्ये पनीर कुस्करून घालायचं. यासोबत 2 मोठे चमचे साखर आणि अर्धा कप दूध घातलेलं आहे. हे फिरवून याची पेस्ट तयार करून घ्यायची. तर इथे मी ओनेरचं पोर्टेबल ब्लेंडर वापरत आहे. हे ब्लेंडर तुम्ही एकदा चार्ज करून 10 ते 12 वेळा ज्यूस, स्मूथीज, शेक करण्याकरिता वापरू शकता. ट्रॅव्हलिंगसाठी खूप मस्त आहे आणि एखाद्या वेळेस घरात लाईट नसेल, इलेक्ट्रिसिटी नसेल, तेव्हाही हे खूप कामी पडतं. यानंतर नॉनस्टिक पॅनमध्ये हे मिश्रण ओतून यासोबत अर्धा कप मिल्क पावडर घातलेलं आहे. मिल्क पावडरमध्ये साखर असते, तर त्यानुसार साखरेचं प्रमाण तुम्हाला घ्यायचं आहे. आता गॅसचा फ्लेम मीडियम टू हाय ठेवून कंटिन्युअसली ढवळत असा गोळा तयार होतपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तर हे जे पोर्टेबल ब्लेंडर आहे, क्लीन कसं करायचं? तर यामध्ये पाणी घालून फिरवून घ्यायचं. हे ऑटोमॅटिकली क्लीन होऊन जातं. जर तुम्हालाही हवं असेल तर कॉमेंटमध्ये लिंक लिहा. तर मीडियम टू हाय फ्लेमवर कंटिन्युअसली ढवळत मिश्रण जे आहे दाटसर होत आलेलं आहे. याचा असा गोळा तयार होत आला की यामध्ये थोडेसे पिस्त्याचे काप आणि बदामचे काप घातलेले आहे. आणखीन काही मिनिटे परतल्यानंतर गॅस बंद करून शेवटी यामध्ये वेलची पूड घातलेली आहे. कलाकंदसारखं टेक्स्चर आलं की गॅस बंद करायचं. हे पूर्ण थंड होतपर्यंत वाट बघायची. एकदा थंड झालं की हाताने छान मिक्स करून घ्यायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार मोदकाच्या साचाने मोदक तयार करून घ्यायचे. सहजरित्या मोदक तयार होतात आणि हे मोदक खायला खूप भारी लागतात. नक्की ट्राय करून बघाल. कसे झाले कॉमेंट्समध्ये सांगाल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका.